नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहत आहात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील औषध विक्रेत्यांच्या वर्तकनगर सभेत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ। विक्रांत युद्धनौका जतन करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे 5 कोटी रुपये देण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाची उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी उडवली खिल्ली। ठाण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सिनियर केजीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील औषध विक्रेत्यांची वर्तकनगर येथील एका सभागृहात आयोजित करण्यात आलेली सभा मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल उधळून लावली। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी औषध विक्रेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून खुर्च्या आणि टेबलांची मोडतोड केली। अन्न आणि औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या जाचा विरोधात औषध विक्रेत्यांच्या काल सुरू केलेल्या 3 दिवसाच्या राज्यव्यापी संपाला ठाण्यात मनसेनं विरोध दर्शवला होता। या 3 दिवसात सर्वसामान्य रुग्णांना नाहक त्रास होणार असल्यानं रुग्णांना वेठीस धरण्यात येऊ नये अशी मागणी मनसेनं संप चालू होण्यापूर्वीच केली होती। परंतु ठाण्यातील औषध विक्रेत्यांकडून या मागणीची कोणतीच दखल घेतली गेली नाही। सोमवारपासून ठाण्यातील औषध विक्रेत्यांनी संपाला पाठिंबा देत आपली दुकानं सकाळपासूनच बंद ठेवली होती। वर्तकनगर येथील सभागृहात औषध विक्रेत्यांनी सभेचं आयोजन केलं असल्याची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सभा उधळून लावली। दरम्यान वर्तकनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। विक्रांत युद्धनौका जतन करून त्यावर संग्रहालय तयार करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे 5 कोटी रुपये देण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाची उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी खिल्ली उडवली आहे। हा प्रस्ताव केवळ प्रसिद्धी लाटण्यासाठी असून पालिकेची तिजोरी म्हणजे आपल्या पक्षाचीच तिजोरी असल्याचा सेनेचा समज झाल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली आहे। एवढीच नव्हे तर केवळ 5 कोटी नको तर 50 कोटी रुपये पालिकेने द्यावेत असा उपरोधिक प्रस्तावही त्यांनी पाठवलाय। ठाणे महापालिकेची महासभा 19 डिसेंबर रोजी होत असून विक्रांतचे जतन करण्यासाठी ठाणे महापालिकेने 5 कोटी रुपये द्यावेत असा प्रस्ताव सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मस्के यांनी मांडला आहे। या प्रस्तावाला शहरातील सामाजिक वर्तुळातून प्रखर विरोध झालाय। सामाजिक कार्यकर्त्यांनी भावना वेळीच ओळखून उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी या वादात उडी घेतली आहे। विक्रांतवरील प्रकल्पासाठी अंदाजे 600 कोटी रुपये खर्च होणार असल्यानं मुंबई महापालिकेकडून त्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न हा विनोद असल्याचं पाटणकर यांनी या प्रस्तावात म्हटलंय। त्यानंतर ठाणे महापालिकेने 5 कोटी रुपये देणे म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांना विक्रांत आणि त्यावरील प्रस्तावित संग्रहालयाची काहीही माहिती नसल्याचंच द्योतक असल्याची टीका पाटणकर यांनी केली आहे। केवळ 5 कोटी रुपये देऊन या युद्धनौकेचं संवर्धन शक्य नाही, त्यामुळे पालिकेने 50 कोटी रुपये द्यावेत आणि जिल्ह्यातील इतर महापालिकांनाही अनुदान देण्यासाठी आवाहन करावं असा उपरोधिक प्रस्ताव त्यांनी सादर केलाय। शिवसेनेने दिलेला प्रस्ताव हा सभागृह नेत्यांनी मांडला असला तरी वास्तविकतः त्याआधी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी त्याबाबत पालिका आयुक्त असीम गुप्ता यांना पत्र लिहिलं होतं। त्यानंतर प्रस्ताव सादर झाल्याचा गौप्यस्फोट उपमहापौरांनी आपल्या प्रस्तावात केलाय। आता महापौर उपमहापौरांचा प्रस्ताव दाखल करून घेतात की नाही आणि सभागृहात त्याबाबत काय चर्चा होते याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार।
जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. सिनियर केजीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघड झाला आहे. या शिपायाला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराने घाबरलेल्या पालकांनी सोमवारी मुलांच्या सुरक्षेविषयी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली. ठाण्यातील राबोडी परिसरात ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. कौसा डवलेगाव परिसरात राहणारा पीडित विद्यार्थी या शाळेत सिनियर केजीत शिकतो. मल्लेश तोपाण्णा सोनवणे हा 40 वर्षीय इसम या शाळेत गेल्या 22 वर्षांपासून शिपाई म्हणून काम करतो. शुक्रवारी हा विद्यार्थी शाळेत आल्यानंतर मल्लेशने शाळेच्या प्रसाधनगृहात त्याच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर या मुलाला त्रास होऊ लागला तेव्हा त्याने पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्याच्या पालकांनी या प्रकरणी तत्काळ राबोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर तोपाण्णाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान विद्यार्थ्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्यात मुलावर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाले. काय आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राबोडी परिसरात एक शाळा आहे. तिथे त्या शाळेमध्ये एका पॅरेंट्सने आम्हाला सांगितलं की असं त्याच्या मुलाशी त्या शाळेतल्या एका कर्मचाऱ्याने अघोरी कृत्य केलं, अत्याचार केलेला आहे असं माहिती दिल्याने मग त्यांनी आम्हाला तक्रार दिली होती 14 तारखेला. मग आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि नंतर त्या मुलाची आम्ही मेडिकल केल्यावरती पॉझिटिव्ह आली. मग आम्ही गुन्हा नोंद केला त्याचं आणि मग तपास चालू केला त्याच्याबद्दल. आणि मग तपासामध्ये असं आढळून आलं की त्यातलं एक पिऊनने त्या मुलावरती अत्याचार करायचं आढळून आल्यानं आम्ही त्या पिऊनला अटक केलेली आहे. सहारा आर्ट अँड क्राफ्ट या हँडीक्राफ्ट आणि हँडलूमचं भव्य प्रदर्शन आणि विक्री 30 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर 2013 दरम्यान सकाळी 10:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत एकाच छताखाली 150 कारागीर आणि त्यांच्या कारागिरीतून निर्मित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन. यायला विसरू नका, आजच भेट द्या. स्थळ पोलीस परेड ग्राउंड, सेंट्रल मैदानासमोर, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम. या प्रदर्शनात खास ठाणेकरांसाठी काश्मीरी शाल आणि ड्रेस मटेरियल, जॉर्जेट साड्या, पंजाब हरियाणा हँडलूम आणि होम फर्निशिंग, टेराकोटा, जू, जेंट्स कुर्ता, राजस्थानी मोनिट्युअर पेंटिंग्स, जम स्टोन पेंटिंग्स, लाख बँगल्स, ब्लॉक प्रिंट ड्रेस मटेरियल आणि बेडशीट्स, मोजडी, जोधपुरी वुडन आर्टिकल्स, टॉप अँड स्कर्ट, गुजरात कच्छ वर्क, बांधणी, महाराष्ट्राचं ओगण आयर्न मुरल्स, त्रिपुरा विंडो ब्लाइंड्स, तमिळनाडूचं वुडन आर्टिकल्स आणि हँडलूम कर्टन्स, आंध्र प्रदेशचं पोचमपल्ली आणि मंगलोरी हँडलूम, कुरेशिया वर्क, उत्तर प्रदेशचं लखनवी चिकन, खुर्जा पोंटी, सहारनपूर शिसम अँटिक फर्निचर, मुरादाबादी ब्रास, बनारसी सिल्क, कार्पेट, खादी शर्ट्स आणि बेडशीट्स, मध्य प्रदेशचे लेदर वर्क, टिकमगड ब्रास आयटम्स, ओरिसाची फिलिगिरी ज्वेलरी, प्लाम लेफ्ट पेंटिंग, कर्नाटकचं रोड वुड इनले, मैसूर अगरबत्ती, वुडन टोईज, हुबली साड्या, बिहारचे भागलपुरी सिल्क, मधुबनी पेंटिंग्स, वेस्ट बंगालच्या हँडलूम आणि सिल्क साड्या, ज्वेलरी, शांतिनिकेतन लेदर बॅग्स, कांथावर, टेराकोटा आणि ड्राय फ्लॉवर्स, छत्तीसगडचे मेटल क्राफ्ट, दिल्लीचे लेडीज टॉप, ज्वेलरी आणि बीड्सवर. सहारा आर्ट अँड क्राफ्ट. तर या प्रदर्शनास जरूर भेट द्या. मोफत प्रवेश आणि पार्किंग. स्थळ पोलीस परेड ग्राउंड, सेंट्रल मैदानासमोर, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम. आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.